नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता रम्या खोदून सारखीच काव्याला विचारण्याचा प्रयत्न करते, तुम्ही ट्रूथ अ डेअर गेम खेळलात पण पुढे झालं काय? अगं म्हणजे गेममध्ये होतं तरी काय असं मला सांग ना, कोण ट्रूथ आणि कोण डेअर असं म्हणून ती पुन्हा पुन्हा विचारते. तर आता काव्या एकदमच इमोशनल झालेली असते, कारण जीवाने ज्या प्रकारे स्वतःला भाजून घेतलेलं असतं, ज्या प्रकारे जो टॅटू त्याने जाळलेला असतो तो एवढा भयानक प्रकार असतो की काव्याच्या जिव्हारी लागलेला असतो. तिला ते प्रसंग पुन्हा आठवतात आणि त्यानंतर ट्रूथ आणि डेअर हा गेम जेव्हा खेळायला गेलो तेव्हा कशाप्रकारे मी तो टॅटू सर्वांना दाखवण्यासाठी पोजिंग करून दाखवायला सांगितलं होतं असं आता काव्याला आठवतं. आणि मग ती म्हणते ट्रूथ डेअर आणि पोजिंग असं म्हटल्याबरोबरच इकडे रम्या विचार करू लागते, नक्की काय? काव्या मला नाही समजत आणि हे जीवाचं नाव का घेते, काय बडबडती मला कळतच नाहीये. आणि या काव्याने जीवाला पोजिंग वगैरे करण्याचा तर नसेल ना, पण डेअर करण्याचं आणि जीवाला भाजण्याचा एकमेकांशी काही संबंध असेल का? आणि इतकं तरी काय घडलं असेल तिथे की काव्या अगदी इतक्या मोठ्या शॉकमध्ये गेलीय? मग आता तेच विचारण्यासाठी ती पुन्हा काव्याच्या जवळ जाऊन उभी राहते आणि म्हणते, तू जीवाला डेअर दिलं हे ओके आहे, पण मग पुढे काय झालं ग? नाही म्हणजे पण जीवाने पोस्ट दिली का असं ती विचारते. अगं काय झालं नक्की? काहीतरी झालंच असेल ना पुढे, म्हणजे गेममध्ये डेअर दिल्यानंतर पुढे काहीतरी घडलं असेल ना, असं पुन्हा पुन्हा ती विचारू लागते. तेव्हा काव्याचा राग अनावर होतो, ती जोरातच ओरडते, अग शांत रम्या असं म्हणून ती तिला गप्प करते. अगं किती बडबडशील, डोक्यावर बसणार आहेस का आता तू माझ्या? आणि मला माझी स्पेस हवी आहे, तू इथून जा अगोदर असं म्हणून ती रम्याला आपल्या रूममधून बाहेर हाकलून देत असते. तर रम्या आता तेथून अजिबात जागची हालत नाही. ते पाहून काव्या आता पाय आपटत तेथून जाते. तेव्हा रम्याच्या मनात आता येतं, फार्म हाऊसवर नक्कीच असं काहीतरी झालं तर आता ती त्याचाच विचार करत असते. दुसरीकडे आता वसू ही विक्रमला म्हणते की विक्रम, अरे कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या लेकरांना तिकडे फार्म हाऊसवर पाठवलं? अरे मला खात्री आहे हे सगळं ना नंदिनीचंच डोक असेल. तेव्हा विक्रम म्हणतो, ताई बस आता बस, हा विषय पुरे झाला, आता नको हा विषय काढू सारखा तू जा तुझ्या रूममध्ये जा. रम्या देखील काव्या जवळ बसली असेल, तिला सुद्धा तिथून घेऊन जा, कारण काव्याला नको ते प्रश्न विचारत बसेल आणि मग काव्या चिडेल. तेव्हा वसू म्हणते, हो रे बाबा हो, अरे तुला खूप पुळका आलाय ना तुझ्या सुनांचा, आणि जाते हा मी जाते आणि रम्याला सुद्धा तिच्या रूममध्ये घेऊन जाते, तू बस इथे काव्यासाठी कॉफी करत अस, वसू म्हणते आणि अगदी रागातच तेथून जाते. तर विक्रम बिचारा आता विचार करत असतो, तसंच काव्या आता विक्रमकडे येते. मग आता विक्रम म्हणतो, काव्या बाळा तू आलेस हे बघ, अगं मी ना तुझ्यासाठीच कॉफी घेऊन येत होतो, आता झालं तूच आलीस, इकडे घे कॉफी घे अगोदर, तुला ना जरा वाटेल असं म्हणून आता विक्रम पुन्हा पुन्हा तिला कॉफी घेण्यासाठी फोर्स करतो. मग आता काव्याला अगदी हुंदकाच दाटून येतो, ती बिचारी खूपच इमोशनल होते. आणि काव्या काय झालं बाळा असं म्हणून आता विक्रम तिला विचारतो. ती आता विक्रमला मिठी मारून खूप रडू लागते. मग आता विक्रम तिला समजावतो, बाळा जीवाला वाटेल, तू नको स्वतःला त्रास करून घेऊस. तेव्हा आता तो विचारतो, तुझ्यामुळे काही झालं का? मग आता काव्य तर एकदम धक्क्यानेच विक्रमकडे पाहते. तिला आता आठवते की कशाप्रकारे माझ्याच नावाचा टॅटू जाळण्यासाठी जीवाने एवढं मोठं पाऊल उचललं आणि स्वतःला एवढा त्रास करून घेतला, एवढी जखम करून घेतली. तर काव्या काही सांगत नाही. हे पाहून विक्रम म्हणतो, बाळा मग कशाला रडतेस असं म्हणून तो आपल्या लेकीप्रमाणे तिला वागवतो, तिचे अश्रू पुसतो आणि तिला समजावतो की बाळा काय असतं ना, अशा काही गोष्टींना अनवधानाने खरंच घडून जातात, आपली काहीही चूक नसते त्याच्यात. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मांनी जर आईच्या मायेने
तुला आणि त्याचबरोबर नंदिनीला काही बोलली तर तीच बोलणं अजिबात मनावर घ्यायचं नाही. तरीही काव्या खूप रडत असते. मग आता तो तिला रडणं थांबवायला सांगतो आणि विक्रम आता पुन्हा म्हणतो, हे बघ बाळा, खूप मेहनतीने मी तुझ्यासाठी कॉफी बनवली आहे, हा आता घे ब्र कॉफी. मग त्यावेळी आता काव्या कॉफी घेते. तेवढ्यातच विक्रमला कुणाचा तरी फोन येतो. मग आता तो फोनवर बोलत असतो, जीवा घरी फोन विसरून गेला असेल त्यामुळे तुझा फोन घेतला नसेल त्याने आणि देतो ना, तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्कीच मी देतो, त्याच्यापर्यंत पोहोचवतो ब्र. ठीक आहे असं म्हणून तो आता फोनवर बोलत बोलत बाहेर जातो. काव्याला खूप वाईट वाटलेलं असतं. ती आता डोक्याला हात लावते. सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा विचार करू लागते. दुसरीकडे मानिनी आपल्या लाडक्या जीवाला पाहण्यासाठी रूममध्ये येते. पार्थ सुद्धा तिच्या सोबत असतो. जीवाच्या डोक्यावरून हात फिरवत ती त्याची काळजी व्यक्त करत असते. तर बाहेर आता मी तेथेच बसलेली असते आणि जीवाची काळजी घेण्याची तू गरज नाही, अगदी अजिबात त्या रूममध्ये सुद्धा तू पाऊल टाकायचा नाही, अशी मानिनीने तिला ताकीद दिलेली असते. त्यामुळे नंदिनी रडत रडतच रूम बाहेर बसते. इकडे काव्या सुद्धा खूपच इमोशनल झालेली असते. तेव्हा ती रडत रडत आता रूममध्ये येते. तेव्हा विक्रमचं बोलणं आता तिला आठवत, बाळा तुझी काही चूक नाहीये ना, मग असं रडायचं नाही. मग काव्या स्वतःशीच पुटपुटते की असं कसं, माझी चूक नाहीये, ही सगळी माझीच चूक आहे, माझीच चूक आहे असं म्हणून स्वतःला त्रास करून घेती. तेथे टेबलवर असणाऱ्या सर्व वस्तू अस्ताव्यस्त फेकते. तेव्हा आता त्या वस्तू अस्ताव्यस्त झाल्यानंतर तिला तेथे एक छडी दिसते. तेव्हा ती छडी ती हातात घेते आणि तिच्याकडे पाहतच राहते आणि जीवाला आपण काय काय बोललो त्या दिवशी आणि जीवाने कशा प्रकारे स्वतःला त्रास करून घेतला या गोष्टी पुन्हा एकदा तिला आठवतात. मग यानंतर या सगळ्या गोष्टीसाठी फक्त मीच जबाबदार कशी आहे हे काव्याला आठवतं की जीवाने स्वतःला एवढा त्रास करून घेतला, टॅटू जाळला, त्याचबरोबर मानेनी काकूला सुद्धा आता एवढा त्रास होतोय की जाताने माझा जीवा अगदी आनंदात तिकडे फार्म हाऊसवर गेला होता आणि येताने तर तुम्ही डायरेक्ट त्याला स्ट्रेचरवरच घेऊन आलात. मग आता काव्या स्वतःला अशी जोरातच काठी मारून घेत असते आणि म्हणते, आज हे सगळं माझ्यामुळे झालंय, आज माझ्यामुळे जीवाने तो टॅटू जाळून घेतला, स्वतःला त्रास करून घेतला, आज माझ्यामुळे माझ्या नंदिनी ताईला एवढं दुःख भोगावं लागतंय. मानिनी काकू आज पहिल्यांदाच तिला एवढ्या ओरडल्या असं म्हणून त्या सगळ्या चुकीची शिक्षा ती स्वतःला देत आता हातावर खूप छड्या मारून घेत असते. या सगळ्याला मी जबाबदार आहे, मी जबाबदार आहे आणि मीच जबाबदार कशी आहे हे काव्य आता स्वतः ठरवून टाकते आणि खूप स्वतःला मारून घेते आणि मग स्वतःलाच ती समजावते. जीवापाड अगदी जीवावर माझं प्रेम आहे असं म्हणते ना मी सत्य, पण आज माझ्याच मुळे माझ्या जीवाची ही आज ही अवस्था झाली, जीवाला त्रास झालाय ना, आता मलाही त्रास व्हायलाच हवा असं म्हणून काव्या आता अगदी स्वतःचा हात लाल होईपर्यंत स्वतःला मारून घेत असते. त्यानंतर तिचा हात आता खूपच दुखू लागतो आणि त्याचबरोबर ती आता तिथे बेडवर बसते, कारण तिला अशी चक्कर आल्यासारखं होत असतं. तिने स्वतःला त्रास करून घेतलेला असतो म्हणून तिच्या डोळ्यातील अश्रू आता तिच्या त्या हातावर पडतात. तरीही काव्या अजूनही जीवाचाच विचार करत असते. इकडे मानिनी जीवाजवळ बसलेली असते. तेव्हा आता नंदिनी दार उघडून जीवाकडे पाहत असते. तेव्हा मानिनीच लक्ष तिच्याकडे जातं आणि मग ती लगेचच दार बंद करून घेते. ते पण नंदिनीच्या तोंडावर. तेव्हा नंदिनी आई आई असा आवाज देत असते. आता नंदिनीला खूप म्हणजे खूप वाईट वाटतं आणि ती बिचारे रडत असते. हे पुन्हा उभी राहते कारण तिला काहीही सुचत नसतं करावं काय. आईंचा राग हा असा घालवावा कसा काय. वेळाने पार्थ आता रूम बाहेर जायला निघतो तर नंदिनी तेथेच बसलेली त्याला दिसते, त्यामुळे त्याला त्रास होत असतो. नंदिनी उठते आणि आतमध्ये जायला निघणार तेवढ्यातच मानिनी पुन्हा एकदा दार बंद करून घेते. आता पार्थ काही न बोलता तिथून निघालेला असतो. तेव्हा नंदिनी त्याच्या मागोमागे येते आणि म्हणते, पार्थ ऐका ना. पार्थ काय झालं, कसे आहेत जीवा. त्यांनी डोळे उघडले
की नाही, जखम जास्त चिघळली तर नाही ना त्यांची, आणि ताप उतरलाय ना त्यांचा, सांगा ना प्लीज मला सांगा ना. जीवा काहीतरी असं तळमळीने ती विचारत असते, खूप खूप काळजी करत असते. तेव्हा पार्थ म्हणतो, जरा शांत व्हा नंदिनी, तुमच्या सर्व प्रश्नांना एकच उत्तर आहे, त्याची जखमही चिघळलेली नाही, त्याने अजून डोळे उघडलेले नाहीत, त्याचबरोबर तापही त्याचा अजूनही उतरलेला नाही. तेव्हा आता ताप उतरलेला अजून नाही आहे का, असं नंदिनी घाबरतच विचारते. आणि थांबा हा, मी पटकन एक काम करते, थंड पाण्याच्या घड्या त्यांच्या डोक्यावर ठेवते, म्हणजे नात यांना जरा बरं वाटेल आणि लगेचच त्यांचा ताप सुद्धा उतरेल. तुम्हाला काय वाटतं, बरोबर आहे ना. मग आता पार्थ सांगतो, अहो आईने मला हेच काम सांगितलं आणि मी थंड पाण्याच्या घड्या आणायला आता चाललोय. मला आईने आणायला सांगितलं, परंतु त्या तुम्हीच घेऊन जा, त्या कारणाने तरी आई तुम्हाला आतमध्ये येऊ देतील, मला लांबून का होईना जीवाला बघता येईल. मग आता नंदिनी म्हणते की थँक्यू सो मच पार्थ, कारण या निमित्ताने तरी मला जीवांची काळजी घेता येईल. मग आता या निमित्ताने म्हणजे असं का बोलताय तुम्ही, असं पार्थ विचारतो. तेव्हा नंदिनी सांगते, अहो आईंनी सांगितलं ना की जीवाजवळ जायचं नाही, त्याची काळजी घ्यायला मी माझी समर्थ आहे, तू अजिबात रूममध्ये पाऊल देखील ठेवायचं नाही. मग आता पार्थ विचारतो, तुम्ही गप्प बसणार आहात का. मग तेव्हा नंदिनी म्हणते, नाही हो, मी कशी गप्प बसेल, कारण मी माझ्या परीने ना जीवांना बरं करण्याचे सगळे प्रयत्न करणार आहेत. त्या काहीही बोलल्या, त्यांनी माझा कितीही अपमान केला तरीही मी अजिबात त्या गोष्टीचा त्रास करून नाही घेणार आणि वाईट तर वाटून सुद्धा नाही घेणार. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही वाईट वाटून घेणार नाही आहात हे ठीक आहे, पण आता आई जी काही वागतीये ना ती मला अजिबात पटलेलं नाहीये, कारण जीवाची ही जी काही अवस्था झाली आहे ना त्याला आपण सगळेच जबाबदार आहोत, पण शिक्षा मात्र तुम्हालाच दिली गेली आहे. मग आता नंदिनी म्हणते, त्यांनी मलाच शिक्षा दिली आहे, याचा अर्थ त्यांचा सगळ्यात जास्त विश्वास फक्त आणि फक्त माझ्यावर आहे. पार्थ आणि मीच त्यांचा विश्वास तोडला आहे म्हटल्यानंतर त्यांचं असं वागणं स्वाभाविक आहे ना. मग आता तो म्हणतो, तेही आहेच, पण आईची ना मला अगदी लहानपणापासून भीती आहे आणि ती अजूनही तशीच आहे, कारण लहानपणापासून आई नेहमी मला जीवाची काळजी घ्यायला सांगायची. आता फक्त एकदाच मी काळजी घेऊ शकलो नव्हतो त्याची, तेव्हा आणि तेव्हाच आय थिंक मला आठवते शेवटचा, तेव्हाच आईने माझ्यावर हात उचलला होता. आणि आई ही आमच्या दोघांच्या बाबतीत खरंच खूप पॉझिटिव्ह आहे आणि जीवाच्या बाबतीत आता जो काही भयंकर प्रकार घडलाय त्याबद्दलच त्यावर एवढ्या नाराज आहेत. तेव्हा नंदिनी आपले अश्रुसते आणि म्हणते, नाही मी आईंची अवस्था समजू शकते. त्यावरती पार्थ म्हणतो, मग तुमची अवस्था, मी तुमची अवस्था तर समजू शकतोच ना, कारण तुम्ही सुद्धा काही चांगल्या अवस्थेत नाही आहात, पण अजिबात काही काळजी करू नका, आपला जीवा येईल शुद्धीवर. मग आता पुढे पार्थ नंदिनीला होप्स देत सांगतो की आता आहे सध्या तो ग्लानीमध्ये, परंतु जेव्हा तो शुद्धीवर येईल ना तेव्हा पहिल्यांदा तो तुमचंच नाव घेणार. तर आता नंदिनीच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात, कारण पार्थने आता तिला थंड पाण्याच्या घड्या घेऊन जायला सांगितलेलं असतं. तर पार्थ आता आपल्या रूममध्ये जातो, तर पार्थकडे नंदिनी पाहतच राहते, कारण जे काम पार्थला मानिनीने सांगितलेलं असतं तेच काम पार्थने आता नंदिनीला सांगितलेलं असतं, जेणेकरून जीवाला तिला पाहता तरी येईल. इकडे काव्या बेडवर झोपलेली असते, तेव्हा पार्थला तिला तसं पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो आणि मग तो तिच्याजवळ जाऊन बसतो. आणि ह्या तर जेवताच झोपले आहेत, उठव का यांना, असा एका क्षणी तो विचार करतो. पण जाऊ देत, दमल्या असतील म्हणून नको उठवायला, शांत झोपल्या आहेत तर झोपू देत. आणि पुन्हा तिच्या जवळच तो बसून राहतो आणि मग नंतर पुन्हा एकदा तोच म्हणतो की जेवता त्या झोपल्या आहेत, खरं तर हे चांगलं नाहीये त्यांच्यासाठी, असं म्हणून तो अगदी तिच्या जवळ जात काव्या काव्या असा आवाज तिला देत उठवण्याचा प्रयत्न करतो, तरीही आता काव्या उठतच नसते. मग आता पार्थला प्रश्न पडतो, एवढ्या गाढ कशा काय लगेच झोपल्या, ह्या ताप तर नाही आला ना, असं म्हणून तो तीच
या डोक्याला हात लावून चेक करतो तर ताप तिला आलेला नसतो. मग जाऊ द्या, आता हिंना डोळा लागला असेल, डिस्टर्ब करायला नको, नाही तर या एवढ्या हट्टी आहेत ना, अशा स्वतःहून बेडवर तर कधीच आयुष्यात झोपणार नाहीत. त्यानंतर पार्थ लक्ष काव्याच्या हाताकडे जातं तर तिचा हात पूर्णपणे लाल झालेला असतो. तेव्हा तो हातात हात घेतो आणि व्यवस्थित चेक करतो तर आता त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. तो म्हणतो की एवढे रोवन कसे उठले असतील काव्याच्या हातावर, कारण असं मारल्यासारखं दिसतंय. तेथे नक्की काय प्रकार आहे हा काव्याने स्वतःला मारलं की काय, पण नाही त्या असा स्वतःला त्रास का करून घेतील. जाऊ देत, मी उद्याच विचारेल याबद्दल त्यांना. त्यानंतर आता तो म्हणतो की काव्याच्या हाताला काहीतरी लावायला हवं, यासाठी तो आता तिच्या हातावर वर मलं लावतो आणि मग त्यानंतर काव्याला थोडं बरं वाटतं. ती एकदम झोपेत असल्यामुळे तिला ते कळत नाही. पार्थच्या मनाला सुद्धा शांती मिळालेली असते की काव्याच्या हाताला मी हा मलं लावला तर आता मलं लावल्यानंतर इकडे कोणीतरी काहीतरी करतंय हे समजत, त्यामुळे ती थोडी उठण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला खूपच झोप आल्यामुळे ती उठत नाही. पुन्हा तशीच डोळे बंद करून झोपते. त्यानंतर तो आता मलं लावला त्या ठिकाणी आता हळूच फुंकर मारतो आणि काव्याकडे खूप म्हणजे खूपच प्रेमाने पाहतो, कारण काव्या अगदी लहान मुलीसारखी गाढ झोपलेली असते. तेव्हा ते त्याला पाहून आता खूपच छान वाटत असतं आणि म्हणूनच तो सारखा सारखा काव्याकडे पाहतो आणि तिच्यावरून नजर सुद्धा आता तो हटवत नसतो. इकडे आता नंदिनी थंड पाण्याच्या पट्ट्या घेऊन जीवाकडे चाललेली असते. तेव्हा जीवा उठून आता दरवाजात उभा राहतो. आवाज येतो, त्यामुळे आता मानिनी कसे बसे आपले डोळे उघडते आणि लगेचच देवघराकडे यायला निघते. कुणाला काहीच समजत नसतं की नक्की काय चालले इकडे आणि म्हणूनच सगळेजण एक एक करून तेथे येतात. मग आता पार्थ, वसू, मिथुन, मानिनी हे सगळेजण तेथे आलेले असतात. तर आता नंदिनीच तेथे आरती करत असते. त्यानंतर आता ती खूप मोठा शंखनाद सुद्धा करते आणि शंख सुद्धा वाजवत आपल्या जीवासाठी प्रार्थना करते. तेव्हा मानिनी आता तिच्याकडे अजूनही रागातच पाहत असते. नंदिनीने काहीही केलं तरी तिला माफ करायचंच नाही असं तिने तिच्या डोक्यात पक्क ठरवूनच ठेवलेलं असतं. त्यानंतर ती आता तेथे असणाऱ्या सर्वांनाच आरती देते. मग सर्वजण आरती घेतात आणि मग नंतर देवाच्या पाया पडतात. आता सर्वजण सुद्धा देवाचा आशीर्वाद घेतात आणि जीवा लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करतात. तर नंदिनी मागे सगळ्यांकडे पाहते आणि थोडी इमोशनल होते, कारण तिलाही जीवाची तेवढीच काळजी असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी काहीतरी थोड मानिनीला बोलते, त्यामुळे मानिनी जरा गणावर होतो आणि ती म्हणते की तू जरा एवढी खंबीर असतीस ना नंदिनी तर माझा जीवा ना असा पडून राहिला नसता, समजलत. यानंतर नंदिनी म्हणते, मी शब्द देते तुम्हाला, मी जीवांना शुद्धीवर आणून दाखवेल आणि डोळे उघडल्यानंतर ते पहिल्यांदा तुम्हालाच बघतील. शब्द आता नंदिनीने देताच मानिनी खूप रडू लागते. तर दुसरीकडे काव्या पार्थला विचारते, जीवा शुद्धीवर आलेत का? पार्थ सांगतो, अजूनही जीवा शुद्धीवर आलेला नाही. हे ऐकून काव्याला धक्का बसतो. तेव्हा ते शुद्धीवर येतील ना नक्की असं काव्या काळजीने विचारते. मग आता नंदिनी म्हणते, हो जीवा नक्कीच शुद्धीवर येतील, कुणी काहीही काळजी करू नका असं म्हणून ती ओटीत सामान आता घेऊन आलेली असते. तर पार्थ आणि काव्या हे दोघेही आता नंदिनीकडे पाहतच राहतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.